IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दल आपण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक गोष्टी ऐकतोय। त्यांना ओबीसी प्रमाणपत्र कसं मिळालं, नॉन क्रीमी लेअरचे सर्टिफिकेट्स त्यांना कसे मिळाले, डिसेबिलिटीचे त्यांचे सर्टिफिकेट्स त्यांना कसे मिळाले, त्या नेमक्या IAS अधिकारी कशा झाल्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला अजूनही मिळतात। त्याचा शोध आणि तपास अजूनही सुरू आहे। याच्यामध्येच नवनवीन अपडेट्स हे आपल्याकडे सारखेच येत आहेत। तसंच एक अपडेट घेऊन आता आम्ही तुमच्या समोर आलोय। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की IAS अधिकारी पूजा खेडकर यांना नेमकं त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते कसे मिळाले आणि आता त्यांच्यावरती काय कारवाई केली जाणार आहे। आपण जर बघितलं तर पूजा खेडकर यांची नुकतीच पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। त्याच्यावरती स्पष्टीकरण देत पूजा खेडकर यांनी आज सकाळी त्यांचं मौन तोडलं। गेल्या अनेक दिवसांपासून त्या फक्त हेच म्हणत होत्या की मला कुठलीही याच्यावरती बोलायची मुभा नाहीये किंवा मी कुठलंही स्पष्टीकरण तुम्हाला देऊ शकत नाही, कारण त्याची जी अथॉरिटी आहे ती माझ्याकडे नाहीये। मात्र या वेळेला पूजा खेडकर यांनी त्यांचं मौन तोडलं आणि त्यांनी मीडियाशी संवाद साधताना असं सांगितलं की माझी बदनामी होतीये, माझ्याबद्दल जी मिसइन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही पसरवू नका। जी काही चर्चा माझी पोलिसांची झालेली आहे किंवा जे काही मला सांगायचं आहे ते मी जी कमिटी फॉर्म करण्यात आलेली आहे त्या कमिटीला सांगेन। जे काही सत्य आहे ते त्या कमिटी समोर उघड होईल आणि कमिटी जो काही निर्णय असेल तो कमिटीकडनं घेण्यात येईल, असं काहीसं पूजा खेडकर यांनी आज सांगितलेलं आहे। आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आपल्या समोर आलेली आहे ती काही कागदपत्र आहेत। आता या कागदपत्रांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर जे डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट होतं पूजा खेडकर यांना मिळालेलं, ते डिसेबिलिटीचं सर्टिफिकेटमध्ये किंवा UPSC परीक्षा देतानाची जी कागदपत्र होती त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचे विविध पत्ते असतील किंवा त्यांचं वय असेल, या सगळ्यामध्ये तफावत आहे। आता त्यांची मालमत्ता किती आहे याबाबतचा एक वेगळा व्हिडिओ आम्ही मुंबई तकच्या YouTube पेजवरती केलेला आहे, तो तुम्हाला आमच्या पेजवरती बघायला मिळेल। मात्र तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल की त्यांच्या UPSCच्या कागदपत्रांवरती काय लिहिलेलं आहे, त्या परीक्षा देताना त्यांनी दोन वेगवेगळी नावं वापरलेली आहेत। ते काय आहेत ते आपण जाणून घेऊयात। आपण जर बघितलं स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की ही पहिलं जे आपल्याला डॉक्युमेंट बघायला मिळतं ते आहे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल प्रिन्सिपल बेंच न्यू दिल्ली 4th day of December 2020, म्हणजे 2020 मधलं हे पत्र आहे। याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे त्यांचं नाव दिसेल, डॉक्टर खेडकर पूजा दिलीपराव हे नाव त्यांनी वापरलेलं आहे। आणि याच्यामध्ये त्यांचं वय जर आपण बघितलं तर त्यांचं वय हे 30 इतकं आहे। त्यानंतर त्याचा पुढचा जर आपण डॉक्युमेंट बघितलं, पुढच्या डॉक्युमेंटमध्ये देखील तुम्हाला हे बघायला मिळेल की हे देखील सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई बेंच मुंबई इथलं हे आहे। याची तारीख आपण जर बघितली तर 23 फेब्रुवारी 2023चं हे पत्र आहे। याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की त्यांनी मिस पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरलेलं आहे। त्यांचं वय याच्यामध्ये 31 वर्ष इतकं आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजे जी तफावत आहे ती तब्बल 3 वर्षाची आहे। 2020 पासून 2023 पर्यंत आपण जर बघितलं तर त्यांचं वय हे फक्त 1 वर्षांनी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कारण आपण बघितलेलं होतं की सुहास दिवसे जे जिल्हाधिकारी होते पुण्यातले, त्यांनी पूजा खेडकर यांनी केलेल्या विविध मागण्यांमुळे त्या हायलाईटमध्ये आलेल्या होत्या, त्या चर्चेत आलेल्या होत्या। त्यांची ऑडी गाडी असेल, त्याच्यावरचा लाल निळा दिवा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, या सगळ्यांमुळे किंवा त्यांना एकंदरीतच त्यांना जे केबिन हवं होतं किंवा त्यांनी जो ताबा मिळवलेला होता केबिनवरती तो असेल, अशा विविध कारणांमुळे पूजा खेडकर या चर्चेत आलेल्या होत्या। मात्र आणखीन एक जो महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो की त्याच्यानंतर त्यांची वाशिमला बदली करण्यात आलेली होती, जसं आपण मगाशी म्हटलो, आणि त्यानंतरही पूजा खेडकर या माध्यमांची बोलायला तयार नव्हत्या। काल पोलिसांनी त्यांची चौकशी केली, त्यांचे आई वडील ते देखील, त्यांच्याशी देखील संपर्क होऊ शकत नाहीये पोलिसांचा। त्याच्यामुळे आता याच्या पुढे काय कारवाई केली जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आणि त्याच दरम्यान आणखीन एक महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली होती। ती अपडेट काय होती ती मी तुम्हाला आता वाचून दाखवते। आपण जर बघितलं तर एक अतिशय महत्त्वाचं अशी गाईडलाईन जी आहे ती आलेली आहे। लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन सिच्युएटेड इन दिल्ली has initiated action in case of Dr. Pooja Khedkar about her controversial OBC caste certificate issue. Along with this, Pooja Khedkar refused to give a medical test 6 times even after the CAT reported against her. A report will also be called for in this regard. म्हणजेच काय तर लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, जे दिल्लीमध्ये आहे, त्यांनी ॲक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे। त्यांनी डॉक्टर पूजा खेडकर यांचं जे ओबीसी नॉन क्रीमी लेअरचं आपण म्हटलं की जे सर्टिफिकेट होतं ते सर्टिफिकेट खरं आहे की खोटं आहे याच्या तपासणीसाठी म्हणून त्यांनी ही ॲक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे। आणि पूजा खेडकर यांनी याच्या आधी 6 वेळेला कॅटनी त्यांना सांगून देखील
त्यांनी मेडिकल टेस्ट जी होती म्हणजे PWD सर्टिफिकेटसाठी जी टेस्ट लागते किंवा तुम्हाला जी एक फिजिकल एक्झाम द्यावी लागते ती द्यायला पूजा खेडकर यांनी 6 वेळेला आत्तापर्यंत त्या नाही म्हटलेल्या होत्या आणि त्याच्याचमुळे आता जी ॲक्शन आहे ती त्यांच्याकडनं घेण्यात येणार आहे। याच्यासाठीचा जो रिपोर्ट आहे फिजिकल टेस्टसाठीचा तो देखील मागवण्यात येणार आहे, त्याची देखील चौकशी केली जाणार आहे। ॲज पूजा खेडकर इज अ ट्रेनिंग ऑफिसर, शी इज नॉट अ फुल टाइम एम्प्लॉई ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट अंटिल हर प्रोबेशन इज completed. At such times, Lal Bahadur Shastri National Academy of Administration takes notice of such cases and asks for information therein. Pooja Khedkar will be given an opportunity to present her side in this matter, and it will also be re-verified that she fulfills all the criteria under the PWBD 5 of UPSC guidelines. म्हणजे UPSC जेव्हा तुम्ही देता किंवा तुम्हाला जेव्हा एखादं ऑफिसर व्हायचं असतं त्यावेळेला UPSC परीक्षा देताना काही गाईडलाईन्स असतात डिसेबिलिटीसाठीच्या। PWBD 5 हे आपण जर बघितलं तर त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, जो क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरियामध्ये पूजा खेडकर या बसतायत की नाही याचं जे आहे ती तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे। त्याचबरोबर पूजा खेडकर यांना स्वतःची एक बाजू ठेवण्याची देखील संधी दिली जाणार आहे, कारण की ही सगळी जी माहिती आहे किंवा त्यांची कुठली बाजू आहे ते त्यांना मांडण्याची संधी दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर जी काही ॲक्शन असेल ती घेतली जाणार आहे। त्यांचं सध्याचं जे ट्रेनिंग आहे ते सस्पेंड करण्यात आलेलं आहे, त्यांना आता सध्या परत बोलवलेलं आहे आणि याच्यावरती आता पुढे काय कारवाई केली जाते याच्यावरती आता सरकारकडनं कुठली पावलं उचलली जातात का। आपण बघितलं की त्यांच्या UPSCच्या ॲप्लिकेशन्सवरती देखील तफावत होती, त्याच्यामुळे आता याच्या पुढे काय कारवाई केली जाते, पूजा खेडकर यांचं जे पद आहे ते रद्द होईल का, त्या IAS ऑफिसर राहणारच नाहीत का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। मात्र काही दिवसांमध्ये याचं देखील स्पष्टीकरण आपल्याला मिळेल। मात्र आता जर आपण बघितलं तर नवीन काही पुरावे आपल्या समोर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की UPSCच्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती त्यांनी वेगवेगळी नावं वापरलेली होती, जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स होते ते त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याचबरोबर त्यांचं OBC जे सर्टिफिकेट होतं, OBC कोट्यातनं त्या ज्या ऑफिसर झालेले आहेत ते सर्टिफिकेट देखील खरं आहे की खोटं आहे याच्याबद्दलही शंका होती, कारण आपण बघितलं की त्यांची मालमत्ता असेल किंवा या इतर बाबतीत देखील शंका उपस्थित केल्या जात होत्या। त्याच्यामुळे हे सगळं असताना त्या नेमक्या IAS ऑफिसर कशा झाल्या आणि काय कारवाई होईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी एक महत्त्वाचं डिसिजन जे आहे ते घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी चौकशी आहे या सगळ्या बाबतीत ती केली जाणार आहे। याच दरम्यान मनोरमा खेडकर त्यांच्या आई यांचे अनेक वेगवेगळे जे व्हिडिओज होते ते आपल्या सगळ्यांसमोर येत होते। या व्हिडिओजमधनं पहिला जो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला होता तो होता शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकवतानाचा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे शेतकरी होते त्यांना मनोरमा खेडकर, पूजा खेडकर यांच्या आई या बंदूक दाखवून धमकवत होत्या किंवा इथला 7/12 माझ्या नावावरती आहे, ही जमीन माझ्या नावावरती आहे, अशा काहीसा प्रकारचा जो संवाद होता तो या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळाला। त्यानंतर आज नुकताच मनोरमा खेडकर यांचा आणखीन एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे। त्याच्यामध्ये त्यांचा जो बाणेर रस्त्यावरचं त्यांचं जे घर आहे त्याच्यासमोर गेल्या अनेक दिवसांपासून मेट्रोचं काम सुरू आहे आणि त्या कामासाठीचं लागणारं जे साहित्य होतं ते साहित्य फुटपाथवरती त्यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मनोरमा खेडकर आणि मेट्रोचे अधिकारी आणि पोलीस यांच्याशी त्या वाद घालताना, हुज्जत घालताना आपल्याला बघायला मिळतात। याच्यामध्ये आपल्याला हेही बघायला मिळतं की पोलीस जे आहेत ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र मनोरमा खेडकर यांनी कुठलंही काहीही त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांच्याशी हुज्जत घालताना जो व्हिडिओ आहे तो आता व्हायरल होतोय। अशाच व्हिडिओजसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी, या केसमधल्या अपडेट्ससाठी बघत राहा मुंबई तक आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।